नमस्कार. आज आपण बघणार आहोत सोडे आणि मेथी सुक्की भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे सोडे, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरचीचे वाटण, घरगुती मसाले. आपण साहित्य पाहून घेतलेच आहे. तर आपल्याला एक पॅन गरम करायचं आहे. त्यात 1.5 कढई तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की आपण त्यात कांदा टाकणार आहोत. कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, आपला कांदा आता ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेले टोमॅटो. तोही आपल्याला मऊसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊसर झाला की आपण त्यात टाकणार आहोत हिरवा मिरची, आलं लसणाचं वाटण. हे सर्व आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद, आगरी कोळी मसाला, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा कोरिएंडर पावडर. थोडंसं तेलावर आपल्याला मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली मेथी. मेथी आपण आधी टाकणार आहोत कारण ह्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण मेथी आधी टाकून परतून घ्यायची. आता आपण याची एक वाफ काढून घेऊया. हे बघा, मेथीला किती पाणी सुटलं. आता आपण ह्यात टाकणार आहोत सोडे. ते हळूवारपणे परतून घ्यायचे आहेत. सोडे खूप प्रमाणात पाणी सोडतं, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना जेव्हा वाफ काढून घेऊ तेव्हा न हलवता पाणी पूर्ण सुकून देईपर्यंत आपल्याला ते वाफवायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपण याला शिजू देऊया. बघा, बघू शकता सोड्याने किती पाणी सोडलेलं आहे. ह्याला जास्त अजिबात हलवायचं नाही, नाही तर सोड्याचं पूर्ण चुरा होऊन जाईल. आपल्याला सुकेपर्यंत हे शिजू द्यायचं आहे. हे बघा, आपली तयार झालेली आहे आता सोडे आणि मेथीची भाजी. आणि खाण्यासाठी तयार.